नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य भास्कर तुळवे यांच्या पुतण्याची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी 1 जुलै 2024 रोजी रात्री 8च्या सुमारास घडली आहे। चाकण तळेगाव रस्त्यावर खालुंब्रे तालुका खेड गावाच्या जवळ HP चौकात सदरची थरारक घटना घडली आहे। गणेश अनिल तुळवे वर्ष 30 राहणार खालुंब्रे तालुका खेड असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे। गंभीर जखमी अवस्थेत गणेशाला चाकण रुग्णालयात आणण्यात आले, मात्र उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी गणेश आपल्या दुचाकीवरून चाकण तळेगाव रस्त्याने जात असताना हल्लेखोर पाठीमागून आले। त्यांनी कोयत्यासारख्या हत्याराने गणेशावर सपासप वार केले। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी गंभीर गणेशास रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। संतप्त नातेवाईक चाकण ग्रामीण रुग्णालयात जमा झाले होते। चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी गणेशाचा मृतदेह शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी पिंपरी येथील YCM रुग्णालयात पाठवलाय। दरम्यान गणेश याच्यावर यापूर्वी देखील हल्ल्याचे प्रयत्न झाले होते असे नातेवाईकांनी सांगितले आहे। महाळुंगे पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले। पोलिसांनी रात्री उशिरा संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते। महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती। मोफत पंढरपूर यात्रा करून परतलेल्या बसला खेड तालुक्यात अपघात होऊन 21 जण जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी काढलेल्या मोफत यात्रेच्या गाडीला हा अपघात झालाय। अपघातातील 21 जणांवर खेड तालुक्यातील आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे। सोमवारी दिनांक 1 जुलै 2024 रोजी तालुक्याच्या आढे गावाजवळ पहाटेच्या वेळी हा अपघात झाला। पंढरपूर दर्शन करून यात्रेकरूंना गावोगावी सुखरूप परत घरी सोडण्यासाठी बस आली असताना तांबडेवाडीवरून ती बस निघाली होती। परिसरामध्ये पाऊस पडत होता। आढे गावाजवळ आल्यानंतर रस्त्याच्या कडेला चिखलात घसरून खड्ड्यात चाक उतरल्याने बस पलटी झाली। त्यातील 20-25 भाविक आतमध्ये सीटवर तसेच एकमेकांवर आदळले गेले। खेड तालुक्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांकडून विविध प्रकारची प्रलोभने दाखवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आषाढी वारी सुरू असताना पंढरपूर दर्शनाचा लाभ मतदारांना देण्याचा आटापिटा इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय। मात्र पावसाळा आणि घाईगर्दीच्या या पार्श्वभूमीवर मोफत प्रवास नागरिकांच्या जीवावर कसा बेतू शकतो, राजकीय स्पर्धा कोणत्या टोकाला पोहोचली आहे याचाच हा एक नमुना असल्याची चर्चा होत आहे। वाहनाचा अपघात झाल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एकाच बेदम मारहाण केली। ही घटना दुपारी परिवार बँक्वेट हॉल आळंदी या ठिकाणी घडली। ज्ञानेश्वर सदाशिव सरप वय वर्ष 36 राहणार देहुगाव यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार यश अण्णा पाटील, सचिन पाटील दोघेही राहणार आळंदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण राक्षेवाडी या ठिकाणी अक्षरशः प्रशासनाला हाताशी धरून बलप्रयोग करून अंदाजे 40 महिला आणि 20 पुरुष यांनी शेतजमिनीचा ताबा घेतल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे। जमीन मालक पानसरे हे चाकण गावातील नामांकित कुटुंब असून देखील त्यांच्या जमिनीचा ताबा गुंडांची प्रचंड फौज आणून घेण्यात आलाय। चाकण शहरात घडलेल्या या थरारक घटनेने कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। पीडित पानसरे कुटुंबाने या संपूर्ण थरारक घटनेबाबत काय सांगितलंय पाहूया। मंगेश पानसरे, माझे वडील आहेत मंगेश पानसरे। मंगेश बाळासाहेब पानसरे यांच्या आजोबा बबन गणपत पानसरे यांनी 1969 साली चाकण राक्षेवाडी गट नंबर 675 नवीन तिथे त्यांची खरेदी होती आणि पूर्वीपासून 1969 पासून तिथं वहिवाट ही कायम आहे। त्यानंतरून शासनाचे गट एकत्रीकरण झाले। गट एकत्रीकरणानंतरून शासनाने जवळजवळ 877 गुंठ्यांचा गट संपूर्ण एकत्र केला। गट एकत्रीकरण करत असताना शासनाने कोणतीही फाळणी केली नाही। त्यानंतरून
प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार आपापले क्षेत्र काढण्याचा प्रयत्न केला। आज आमच्या क्षेत्रामध्ये तिराईत इसमानी येऊन गुंड असतील। तिराईत म्हणजे कोण होते नेमके? किरण दिलीप कौटकर आणि गावडे म्हणून कोणतरी होते त्यांनी। आणि कोण होतं त्यांच्या बरोबर? आणि बऱ्याचशा महिला होत्या, गुंड होते। किती महिला, किती गुंड होते? 30-40 महिला असतील, 20-25 गुंड असतील। असा एवढा मॉब घेऊन तिथं हे करण्याचा प्रयत्न केला, ताबा घेण्याचा। त्यानंतरून चाकण नगर परिषदेच्या ह्याच्यात आमची एक खोली होती, त्याच जागेमध्ये 5/198 ती खोली पण संपूर्ण यांनी पाडली। त्याच्यात आमचं सामान होतं, म्हणजे पितळेची भांडी होती, मोटरी होत्या, बरेचसं सामान होतं, त्या अख्खं पाडण्याचा प्रयत्न केला। आज प्रयत्न केला का पाडून टाकलं, पूर्ण भुईसपाट केलं। त्यानंतरून आम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी आम्हाला दम दिला की तू जास्त वटवट करू नको, तुला इथंच गाडून टाकतो, आम्हाला गाड्या तुला काय टाइम लागणार नाही, आमच्या हात वरपर्यंत नाहीत। त्यानंतर मी 112ला फोन केला। 112 नंतरून त्यांनी दखल घेतली, पोलीस आले, नेमणूक होऊन पोलीस तिथं आले। तेव्हा आम्हाला म्हणले की तिथं काम बंद करा। त्यांनी दोघांना सूचना दिल्या की काम बंद करा। किरण कौटकर यांना देखील त्यांनी सूचना केल्या की काम बंद करा। किरण कौटकर यांनी सांगितलं की काम बंद करा तुम्ही इथं, आम्हाला चौकीला बोलवलंय। त्यानंतर आम्हाला चौकीला बोलवलं असताना आम्हाला तिथं थांबून ठेवलं, म्हणजे तक्रार घेण्यासाठी आम्ही तिथं थांबलो सगळे, म्हणणे मांडण्यासाठी। पोलीस स्टेशनला थांबले तुम्ही? बरं, मग काय झालं? त्यानंतर मला पोलीस चौकीला बोलवलं, आम्हाला थांबवून ठेवण्यात आलं। त्यानंतरून तिकडं परस्पर काम चालू राहिलं। आम्ही पोलिसांना वारंवार सांगत राहिलो की साहेब तिथं हे करतात, तिथं त्यांचं काम चालू आहे, पण साहेब त्यांना म्हणतात की काम थांबवा, तरी त्यांचं बेकायदेशीरपणे ताबा चालू होता। हे जर असं चालू राहिलं तर आज खेड तालुक्यामध्ये कुणी असं बेकायदेशीरपणे ताबा घेऊ शकतं, प्रायव्हेट सर्व्हर मार्फत कुणी असे ताबे घेऊ शकतं। आम्हाला बरेच वेळ थांबून ठेवण्यात आलं की PI येतं ते म्हणून सांगण्यात आलं। मग आले PI? नाही आले। आम्ही विचारणा केली तर आम्हाला सांगितलं येतं ते। आज आमच्या जागेमध्ये अनधिकृतपणे काय ताबा चालू असल्यामुळे मी आपल्या डिव्हिजनचे SCP गौर साहेबांना फोन केला। गौर साहेबांना सर्व घटना सांगितली की असं झालंय। त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यानंतर ते बीट अंमलदार होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला थांबायला कुणी लावलंय। आणि त्यांना मी सांगितलं की आमची एक तक्रार घ्या, तर ते म्हणले की तुमची खोली पाडलं तर तुम्ही नगर परिषदला जावा, तुमची जी बाकीची तक्रार असेल तर ती तुम्ही कोर्टात हे करा, पब्लिक FIR करा। आम्ही CP ऑफिसला गेलो। CP ऑफिसला काय झालं? CP ऑफिस बंद झालं होतं, 6 वाजले तरी म्हणलं की 6 वाजता बंद होतं। तर मग आता तिथं घटनास्थळावरती काय परिस्थिती आहे? त्यांनी ताबा वगैरे सगळं घेतलेले, तार कंपाऊंड मारले। म्हणजे ताबा त्यांचा झालाय? वैशाली भानुदास पानसरे। आमची जमीन ही आमच्या आजी सासऱ्यांची खरेदी आहे। 69 सालापासून आम्ही तिथं वहिवाट, आमची सासू आजी सासू त्यांनी त्या शेतात पेरण्या केलेल्या आहेत। आज आमचे एवढं वर्षानुवर्ष आमची पोरं तिथं खेळलेली आहेत, लहानाची मोठी झालेली आहेत। पण या क्षेत्रात अनधिकृतपणे आमच्यावर आज असा अन्याय झालाय की पुढच्या माणसांनी आम्हाला अंधारात ठेवून आमच्यावर बेकायदेशीर आमच्या जागेवर ताबा घेतलेला आहे। तर जर समजा आमचं हे प्रतिष्ठित घराणं आहे, आज पानसरे कुटुंब कुणालाही विचारा, चर्चेतलं कुटुंब आहे हे, जर आमच्यासारख्या कुटुंबावर हा अन्याय होत असेल तर गोरगरिबांना ही लोक काय करत असतील? उकडूनच फेकून देत असतील ना। जर आमच्यासारख्यावर हा अन्याय होतोय, आम्हाला या अन्यायाबद्दल वाचा फोडायची आहे। आम्हाला कुठेतरी न्याय हा मिळालाच पाहिजे। आज आमचे पुतणे त्या ठिकाणी गेले, त्यांच्यावर स्त्रिया त्या धावून आल्या अंगावर। जर त्यांना कमी जास्त मारहाण काय झाली असेल याला जबाबदार कोण होतं? पण त्यांनी वेळ काढता तिथून मागं आले ते की बाबा पुढं काही वाढायला नको अजून प्रकरण म्हणून। तर याचं कुठेतरी हे थांबलं पाहिजे, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। किती लोक आली होती काय माहिती? तरी साधारण 30-40 महिला होत्या आणि 20-25 एक जेंट्स होते आणि सगळ्यांनी अशा बिन नंबर प्लेटच्या गाड्या आणलेल्या होत्या। आणि विशेष म्हणजे या आमच्या जागेवर जर स्टे आहे कोर्टाचा तर तुम्ही ताबा घेऊ शकता का, हे आम्हाला विचारायचंय। आमची मागणी एवढीच आहे, जर आम्ही तिथं आज कायद्याने भांडतोय, आमचा स्टे आहे तिथं, आमच्या वडिलोपार्जित सगळ्या लोकांचा तिथं घाम गाळलेला आहे सगळ्या लोकांनी, असं बेकायदेशीर कोणी कुणाचा ताबा घेऊ शकतं का? प्रायव्हेट मोजणी आणताय, महसूलचे सगळे ढाब्यावर टांगायचे का सगळे नियम? महसूल भरायचाच नाही का सरकारला? म्हणजे तिथं खाजगी सर्व्हर आणून त्यांनी तो ताबा घेतला? खाजगी सर्व्हर आणून त्यांनी तो ताबा घेतला। पुणे नाशिक महामार्गावर कुरुडी गावातील स्पायसर फाटा येथील सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना एका ट्रकने धडक दिली।
वाहनांना धडक देऊन ट्रक चालक पळून गेला। ही घटना रविवारी दिनांक 30 सकाळी 11:15 वाजताच्या सुमारास घडली। गिरीश बाळासाहेब थोरात वय 47 राहणार नाशिक, त्यांची पत्नी सुवर्ण गिरीश थोरात, मुलगी संस्कृती गिरीश थोरात, मुलगा अर्णव गिरीश थोरात, भाची शलाका संतोष वाघचौरे तसेच एका दुचाकीवरील विकास रामराव वायजोडे, गणेश रामेश्वर अंभोरे अशी जखमींची नावे आहेत। गिरीश थोरात यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार ट्रक DD01Q9662 चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी थोरात आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या मुलीला तळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात सोडण्यासाठी नाशिक येथून कारमधून येत होते। गुरुडी गावातील स्पायसर फाटा येथील सिग्नलवर त्यांची कार थांबली। त्यावेळी कारच्या पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने थोरात यांच्या कारला धडक दिली। त्यात कारमधील 5ही जण जखमी झाले। थोरात यांच्या मुलाला पायाला गंभीर दुखापत झाली। या अपघातात थोरात यांच्या कारची पुढील दुचाकीला धडक बसली, त्यामुळे दुचाकीवरील 2 जण जखमी झाले। त्यानंतर ट्रक चालकाने आणखी एका कारला धडक दिली आणि तो ट्रक घेऊन पळून गेला। महाळुंगे MIDC पोलीस तपास करीत आहेत। चाकण चक्रेश्वर मंदिर पायरी मार्ग नवीन पुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे। मंदिर देवस्थान ट्रस्टद्वारा येत्या श्रावणी सोमवारच्या यात्रा पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये व त्यापूर्वी नवीन पूल भाविकांसाठी खुला झाला पाहिजे अशी मागणी नगर परिषद मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांच्याकडे केली आहे। वाकी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी किरण किसन कड यांची बिनविरोध निवड करण्यात आली। प्रिया टोपे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच सोनल टोपे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली। उपसरपंच पदासाठी किरण कड यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली। खरपुडी बुद्रुक तालुका खेड येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रणिल चौधरी यांची बिनविरोध निवड झाली। निवडीनंतर गुलाल भंडाराचे उधळण करत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला। पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी, ग्रामपंचायत भोसे व मॉडर्न हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय भोसे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय आंबे येथील कृषी कन्यांनी कृषी दिनानिमित्त वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी भोसे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आदी उपस्थित होते। पुणे जिल्ह्यातील कळमोडी उपसा योजना कार्यान्वित करावी व साबळेवाडी तालुका खेड येथील शेतकरी बांधवांची भूभाड्याबाबत जलसंपदा विभागाकडून होत असलेली फसवणूक या मागण्यांना न्याय मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले आहे। कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांचे पंतू गोपीनाथ लोखंडे, बाधित शेतकरी ज्ञानेश्वर साबळे, अशोकराव साबळे, संतोष लोहकरे, पांडुरंग पानसरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते। खेड तालुक्यात सोमवारी दिनांक 1 जुलैपासून मान्सून सक्रिय झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। पुढील सलग 3 आठवडे सर्वच भागात संततधार पाऊस राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। जून महिन्यात मान्सूनने संपूर्ण सर्वत्र पोहोचण्यास वेळ घेतला होता। आता पुढील 3 आठवड्यात संततधार ते मुसळधार अशा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असल्याचा शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे। भीमाशंकर अभयारण्य परिसरात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे भोरगिरी, बांद्रा, घोटवडे आदी सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील विविध भागात भातकचरे पाण्याने भरली आहे। त्यामुळे भात लागवडीच्या कामांना आता वेग आला आहे। तर डेहणे, कुडा, पाळू, करंजे विहिरे आदी परिसरात मात्र पुरेशा पावसाअभावी भात लागवडीची कामे खोळंबल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। यंदा भातरोपे धूळ वाफेवर वेळेत टाकण्यात आले। भातरोपे लागवडी वाचून रखडल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या माध्यमातून नागरिकांना नवीन फौजदारी कायदे माहिती देण्याचा उपक्रम पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे। देशभरात 3 नवीन फौजदारी कायदे आज दिनांक 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आले आहेत। या संदर्भातील खेड तालुक्यातील चाकण, महाळुंगे व आळंदीमध्ये स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी नवीन कायद्यांची माहिती दिली। नवीन कायद्यांच्या बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि नवीन कायदे कसे जनहिताचे आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न स्थानिक पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केला। दरम्यान नवीन कायद्याच्या माध्यमातून तरी सामान्य जनतेवर अन्याय होऊ नये अशी सामान्य जनतेची माफक अपेक्षा आहे।
चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेमार्फत विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप सोमवारी 1 जुलै रोजी करण्यात आले आहे. आज समाजातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम जवळपास 270 विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण करतो आहोत आणि त्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष 1991 साली खऱ्या अर्थानं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना ही योजना चालू केली आणि सुरुवातीच्या काळामध्ये 5 विद्यार्थी देखील दत्तक घेतल्या होत्या. तर एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये 33 वर्ष होत असताना आज आपण जवळपास 46 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दत्तक घेतलेले आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की हे कार्य आवश्यकपणे जे कोणी संचालक जे कोणी चेअरमन होऊन गेले त्या सर्वांनी यशस्वीरित्या चालवले आहे. गुलाबशेठ गोरेच्या पश्चात खेड तालुक्यातील स्वर्गीय आमदार संजय गोरे यांनी या संस्थेची धोरण सांभाळली आणि सर्वांना बरोबर घेत असताना संस्थेच्या नावावर शोभे असं काम करत असताना संस्थेची प्रगतीची वाटचाल चालू होती आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेने आम्ही सर्वजण पुढील कार्य संस्थेची वाटचाल या ठिकाणी यशस्वीरित्या करत आहोत. तर पाहिलं तर त्याच्यावरती येणारा व्याज या व्याजातून या योजनेचा खर्च भागवला जातो आणि उर्वरित खर्च आपल्या संस्थेच्या कार्यक्रमातून नफ्याच्या विभागीमधून आपण खर्च. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.